नंतर हवामानासंदर्भात एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रात 5 दिवस अवकाळीचा इशारा देण्यात आलाय। कोकण किनारपट्टीसह मराठवाड्याला इशारा दिला असून पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे। आजपासून 5 दिवस अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत। विशाल, महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय, नेमकी काय माहिती हवामान विभागाकडून मिळते? हवामान खात्याकडून हा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे, कारण का मध्य प्रदेश या ठिकाणी, मध्य प्रदेश आणि राजस्थान या ठिकाणी चक्रकार वादळाची स्थितीनं जोर धरलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात येणारे 4 दिवस हे अवकाळी पावसाचे असणार आहेत, अशा पद्धतीचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या पट्ट्याचा समावेश आहे। आणि प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलं तर काल विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तशा पद्धतीचा पाऊस सुद्धा जो आहे हा पडलेला, त्यामुळे अवकाळी पावसाचा हा पिकांना अधिक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, त्याचं नुकसान जे आहे हे अधिक होण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीनं हवामान खात्यानं गेल्या 4 दिवसाचा जो अंदाज दिलेला आहे तो म्हणजे आजच्या दिवशी विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पावसाला जोर असू शकतो, तर 5 मेला संपूर्ण राज्यभरात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता जी आहे अशा पद्धतीचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। 6 आणि 7 तारखेला प्रामुख्यानं कोकण पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्र याचे अनेक जिल्हे जे आहेत या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून जो आहे हा वर्तवण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे गेले 2-3 महिने उकाड्यानं हैराण संपूर्ण महाराष्ट्र झालेला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये 40 डिग्रीपेक्षा अधिक सेल्सिअस तापमान जे आहे हे गेलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अनेक जण या उन्हामुळे आणि उकाड्यामुळे हैराण झाले होते। मात्र अवकाळी पावसामुळे जरी दिलासा मिळत असला तरी अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान अधिक मोठ्या प्रमाणात होण्याचा शक्यता आहे। आणि त्याच अनुषंगानं शेतकऱ्यांनी सुद्धा या अवकाळी पावसाचा अनुषंगानं काळजी घेतली पाहिजे किंवा खबरदारी घेतली पाहिजे, अशाच अनुषंगानं हवामान खात्यानं हा अंदाज जो आहे हा व्यक्त केलेला आहे। त्यामुळे येणारे 4 दिवस हे संपूर्ण खास करून मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टी या पट्ट्यामध्ये अवकाळी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे। आणि याचं प्रमुख कारण म्हणजे चक्रकार वादळानं राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं जोर धरलेला आहे, यामुळे राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस जो आहे हा पडू शकतो आणि यामुळे पिकांना अधिक नुकसान जे आहे हे होण्याची शक्यता आहे। आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईत सुद्धा 40 डिग्रीपर्यंत तापमान जे आहे हे गेलं होतं। मात्र 5, 6, 7 या 3 दिवसापैकी 5 तारखेला मुंबईत अवकाळी पाऊस पडण्याचा शक्यता जी आहे ही हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून जरी सुटका होत असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने या पट्ट्यांमध्ये हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे, या ठिकाणी शेतकऱ्यांनी मात्र अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे। दीपाली, निश्चितच धन्यवाद विशाल, आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।